7 जून 2026 रोजी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या निवडणुका आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला मतदान करायचं आहे. खरं तर चित्रकर्मी पॅनल हे वर्षा उसगावकर यांचं पॅनल आहे आणि ते खरोखरच अप्रतिम पॅनल आहे. त्यांची निशाणी गब्बरची त्या दिवशी जाहिरात सभा झाली आणि त्या सभेमध्ये येणाऱ्या 7 तारखेला सर्व सभासद चित्रकर्मी पॅनलला निवडून देतील. त्याची निशाणी खरोखरच अप्रतिम लढवय्ये सर्व सभासद आहेत आणि त्या सभासदांना निवडून घेऊन अखिल भारतीय चित्रपट महामंडळासाठी आपलं एक चांगलं काम आपल्या हातून घडावं म्हणून दिनांक 7 तारखेला आपलं मत फक्त आणि फक्त कपशी या निशाणीला द्यायचं आहे, या पॅनलला द्यायचं आहे. चित्रकर्मी नावाचं पॅनल आहे ज्यामध्ये श्रेष्ठ असे चित्रकर्मी आहेत आणि या पॅनलमध्ये चांगले दिग्गज जे कलाकार आहेत ते सुद्धा यामध्ये आहेत. त्याचबरोबर आदरणीय ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा या पॅनलला संपूर्ण पाठिंबा आहे आणि ते या पॅनलला मार्गदर्शन करताना अप्रतिम असं पॅनल आहे. अप्रतिम कलाकार आहेत, अप्रतिम तंत्रज्ञ आहेत, अप्रतिम उमेदवार या चित्रकर्मी पॅनलने आपल्याला दिलेले आहे. तेव्हा येणाऱ्या 7 तारखेला आपलं मत केवळ आणि केवळ चित्रकर्मी पॅनल यांच्या कपशी या निशाणाला द्यावं. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 2026 ते 2031 साठी लागलेली आहे. पंचवार्षिक निवडणूक आहे आणि आज चित्रकर्मी पॅनल जे आमचं आहे त्या चित्रकर्मी पॅनलचे निवडणूक प्रचार सभा आहे. या सभेसाठी आपण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. ओम शांती शांती. शांती फार महत्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठी. मनशांती ही अत्यंत महत्वाची आहे. कुठेही दुकानात मिळत नाही, त्यामुळे रोग टाळ्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय मंच सगळ्या सभासदांनी आणि आपले जे आदरणीय सगळे जे दिग्गज आहेत त्यांनी आपली मतं इथं मांडली. चंद्रकांतजींनी आपलं मत मांडलं सडेतोडपणे, शिरीषजींनी आपलं सडेतोडपणे सगळ्यांनी जे सांगते जे काय नाही, कारण त्याची काय म्हणतो आपण त्याला साक्षी मी आहे. त्याच्यात काही असंगत आहे. हे जे खडे बोल सगळ्यांनी सुनावले का, कारण की निवडणूक आहे याच वेळेला तुम्हाला हे सगळं सत्य कळणं आवश्यक आहे म्हणून. आणि त्या काल्पनिक काही नाही. जसं सिनेमात आपण रंगवतो ना एखादा नाट्य किंवा टीव्ही सिरियल मध्ये ते लांबत जातं असं काही नाही त्याच्यात. ते अगदी सत्य आहे. विजयजींना या निवडणुकीत करण्याचा खर्च पाहिजे होता, 100% पाहिजे होता. ते माझ्याबरोबर कार्यकारिणीत होते. आमच्या सगळ्यांबरोबर आम्ही 2.5 वर्ष त्या 3 वर्ष बरोबर जेव्हा विजयसिंह कार्यकारिणीतून गेले त्या दिवशी मला हाती जो निवडणुकीचा निकाल असतो तो स्पिरिट घ्यायचा असतो. आपण हार किंवाची ही त्याच वेळेस मानायची पेटून नाही मी हरलोच नाही आणि जायचं याला काय नाही या गोष्टीला दाखवतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं याची मी साक्षी आहे आणि त्याचं मी समर्थन करते. या फिल्म इंडस्ट्रीच्या राजकारणात मी येण्याचं कारण म्हणजे सतीशजी अतिशय ऋषितव्य असं हे व्यक्तिमत्व, तसंच पितांबरजी अत्यंत ऋषित होते अशी ही व्यक्तिमत्व. प्रत्येक वेळा सतीशजींनी विषाचे घोळ प्यायले आणि त्यावेळी याची डोळे याची दिंडी पाहिली आणि मला वेदना झाले, पण ते काहीच करू शकत नाही.
कारण आपल्या डेमोक्रेसीमध्ये किंवा लोकशाहीमध्ये बहुमत हे चांगलंही ते चांगल्यासाठी ठरतं कधीतरी आणि ते वाईट ठरतं. आपण पुढ्या डोळ्यांनी बघतो की हे जे काही चाललंय ते बरोबर नाहीये, पण आपला त्याला काहीच इलाज नसतो कारण आपण बहुमतात नसतो. जेव्हा त्यांना अलका ताईंना, प्रिया ताईंना किंवा सतीशजींना इथे कोल्हापूरला बोलावण्यात आलं आणि म्हणजे तुम्ही होता त्यावेळेला मला आठवत नाही, तर या सगळ्या मंडळी बोलावण्यात आलं आणि जोशीला बोलावण्यात आलं. हे कोणीतरी मान्य करू शकेल का? सभासद हे मान्य करू शकेल का की त्याने भ्रष्टाचार केला? कुठल्याही पदाची अपेक्षा न करता निरपेक्षपणे एखाद्या संस्थेचं म्हणजे स्वतःला झिजवत त्याच्यासाठी काम करणं हे खरंच सोपं नाही आणि ते या दोन व्यक्तींनी केलेलं आहे. मी त्याला सलाम करते, अक्षरशः सलाम करते.